आता आम्ही सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावन ब्लॉग्स 1394। आणि पाऊस तर पडत आहे आणि आज आम्ही मस्त असं गावठी अंड्यांचा रस्सा बनवणार आहोत। आणि त्याच्यासाठी बघा मी साहित्य घेतलेलं आहे। ही बघा गावठी अंडी घेतलेली आहे, 9 घेतलेली आहे। ती बघा 2 तुकडे घेतलेले आहे, सुकं खोबरं, 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं घेतलेलं आहे, 10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, कोकम सोलं घेतलेली आहे। ती बघा 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे चिरून, आणि 1 कांदा घेतलेला आहे, 1 वाटी तेल घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेला आहे, धणे पावडर घेतलेले आहे, गरम मसाला घेतलेला आहे आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे। त्याच्यातला मी 1 चमचा टाकणार आहे आणि फक्त अर्धा चमचा हळद टाकणार आहे। कांदा आम्ही पाट्यावर वंट्यावर असा ठेचून घेऊया। ठेचलेला कांदा आम्ही चुलीत घालूया आणि या खोबऱ्याच्या छोट्या वाट्या आहेत ना, त्या पण अशा चुलीत घालूया तुकडे आणि भाजून घेऊया। खोबरं आमचं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे, ते आम्ही काढून घेऊया। कांदा अजून 5 मिनिटं भाजायचा आहे। कांदा पण आमचा आता भाजून झालेला आहे, तो पण आम्ही काढून घेऊया। चुलीवर 1 तवा ठेवूया आणि त्याच्यात लसूण घालूया आणि आलं घालूया, थोडंसं तेल घालूया 1/2 चमचा आणि ते भाजून घेऊया। लसूण आणि आलं 2 मिनिटं असं परतून झालेलं आहे, ते आता आम्ही काढून घेऊया। कांदा आमचा थंड झालेला आहे आणि खोबरं पण थंड झालेलं आहे, ते बारीक करून घेऊया। कांदा आम्ही सोलून घेऊया। खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेऊ। आता खोबरं, कांदा आणि आलं लसूण आम्ही पाट्यावर वंट्यावर असं वाटून घेऊ। आमचं वाटण व्यवस्थित वाटून झालेलं आहे आणि ते आता आम्ही काढून घेऊया। चुलीवर 1 मातीचं पातेलं ठेवूया, त्याच्यात 4 चमचे तेल घालूया। तेल आमचं 2 मिनिटं असं तापू दे। तेल आमचं व्यवस्थित तापलेलं आहे, त्याच्यात आम्ही बारीक चिरून ठेवलेली लसूण घालूया। 1 मिनिट असं परतून घेऊया। 1 मिनिट झालेलं आहे, लसूण पण आमची व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे। आता आम्ही कांदा बारीक चिरलेला कांदा घालूया, 5 मिनिटं असा फ्राय करून घेऊ। कांदा आमचा व्यवस्थित असा परतून झालेला आहे, आता त्याच्यात आम्ही वाटण घालूया, ते पण असं 5 मिनिटं परतून घेऊया। वाटण पण आमचं व्यवस्थित असं परतून झालेलं आहे, त्याच्यात आता मसाले ॲड करूया। अर्धा चमचा हळद घालूया, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला। सर्व मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। त्याच्यात आम्ही वाटणाचं पाणी ॲड करूया आणि तेल सुटेपर्यंत आता वाटण हे परतून घेऊया। मसाले वाटण व्यवस्थित असं परतून झालेलं आहे,
तेल पण सुटलेलं आहे बघा. आता त्याच्यात आम्ही गरम पाणी घालूया. आपल्याला पाहिजे तेवढी जाड पातळ अशी ग्रेव्ही बनवायची. चवीनुसार मीठ घालूया आणि झाकण ठेवून एक उकळी काढूया. रश्श्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि त्याच्यात आता आम्ही थोडी कोथिंबीर घालूया आणि आमसुलं घालूया. चुलीची फ्लेम आता स्लो करूया. आणि अंड आहे ना, हे बघा, हे अंड असं घ्यायचं आणि असं फोडायचं आणि वाटीत घालायचं आणि ते असं एका साईडने असं व्यवस्थित घालायचं. अशी अंडी फोडून घातली ना की रश्श्याला छान चव येते. म्हणून उकडून अंडी घालायची नाही. गावात लोक अशीच घालतात. अशा प्रकारे आम्ही सर्व अंडी अशी फोडून रश्श्यात घालूया. आता रश्श्यात आम्ही सर्व अंडी घातलेली आहे आणि आता आम्ही झाकण ठेवून पुन्हा 5 मिनिटं अशी उकळी काढूया. 5 मिनिटं झालेली आहे. रश्श्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आणि आता त्याच्यात आम्ही ओली कोथिंबीर घालूया आणि आता आम्ही उतरून घेऊया. ही बघा, व्यवस्थित अशी अंडी आमची शिजलेली आहेत आणि उकळी आल्यानंतरच अंडी टाकायची आतमध्ये. मग रश्श्याला पण चव येणार आणि ती तळाला पण चिकटणार नाही. नाहीतर पहिल्यांदाच अशी घातली अंडी तर ती तळाला चिकटणार. आणि ही बघा आता सगळी अशी व्यवस्थित झालेली आहे. ही बघा, आता आम्ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. आज आम्ही मस्त असा गावठी अंड्याचा रस्सा बनवलेला आहे आणि मस्तच झालेला आहे. कलर बघा छान आलेला आहे. आणि मी आता तो भाताबरोबर तुम्हाला जेवून दाखवते. तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता, रोटी बरोबर खाऊ शकता, तांदळाच्या भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर पण खाऊ शकता. मी आता तुम्हाला भाताबरोबर जेवून दाखवते. त्याच्यावर असं लिंबू पिळते आणि कांदा पण असा घालते. या जेवायला. मस्त झालेला आहे, एकदमच छान झालेला आहे. हा बघा, झणझणीत. आणि अंड पण असं खाऊन दाखवते. आणि शक्यतो अंडी तुम्ही अशीच घाला, उकडून वगैरे त्याच्यात टाकू नका. मग तर रश्श्याला चव येणार नाही. अशीच अंडी घातली की रश्श्याला चव पण येते आणि खायला पण ही अंडी छान लागतात. ही बघा, पुन्हा एकदा खाऊन दाखवते. ही अंड्यांची रेसिपी तुम्ही गावठी अंड्यांची मुद्दाम करून बघा. आणि नॉर्मल अंड्यापेक्षा ही अंडी मुद्दाम तुम्ही बाजारात भेटतील ती तुम्ही आणा घरी आणि यांचा रस्सा बनवा. ती नॉर्मल अंडी 4 आणि त्याच्या बरोबरीला हे एक अंड खाल्लं तरी तुम्हाला वेगळा फील वाटेल. आणि मुद्दाम हा रस्सा तुम्ही अंड्यांचा बनवा. आणि शक्यतो बॉईल अंडी करून घालू नका, अशी फोडून घाला, मग त्याची चव अजून वाढणार. आणि आजची आमची रेसिपी कशी वाटली ही मुद्दाम कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.